नका येऊ चला तुझ्या बघायला आळशी लोकांच्या मला झाला गोवारा भाडे नका येऊ चला तुझ्या बघायला आळशी लोकांच्या मला झाला गोवारा आळशी लोकांच्या मला झाला गोवारा कामासाठी सेवेसाठी दूर दूर पडता कामासाठी सेवेसाठी दूर दूर पडता मला नाही वया नाही भोगती सारा आळशी लोकांचा मला झाला गोवारा नाही लोकाला फिरा वगारा आळशी लोकांचा मला झाला गोवारा आळशी लोकांचा मला झाला गोवारा कारण ज्या संत महापुरुषांनी तुम्हा आम्हाला जागृत केलं की निशस्त्र सैनिकांचा सरदार भीम होता अन्यायाचा पुढारी तलवार भीम होता हे ज्ञानाचा महामेरू तो भीम होता कोटी विरोधाशी लढणारा तो माझा भीम होता अरे इतिहास घडविणारा फक्त माझा भीम होता फक्त माझा भीम होता म्हणून तुम्ही आम्हाला जागृत करतात नाकाहून शेतीवाली त्यांना लावावे काळ्या बाजाराने सारे लोक जगवावे काळ्या बाजाराने सारे लोक जगवावे नाकाहून शेतीवाली त्यांना लावावे काळ्या बाजाराने सारे लोक जगवावे माया नाही सात सारा कला नाही माया नाही सात सारा आळशी लोकांचा मला झाला गोवारा लोकाला फिरा वगारा आळशी लोकांचा मला झाला गोवारा आळशी लोकांचा मला झाला गोवारा भारत माता की तू बसून झालं बाबू काय हालू राहिला माझं कीर्तन तरुणासाठी राहते तरुण जागृत करण्यासाठी माझं कीर्तन राहते सांगा रे पोरो मी 60-62 वर्षाच्या म्हाताऱ्यांना कीर्तन सांगून काही फायदा होईल का 60-62 वर्षाच्या म्हाताऱ्यांचं माझं कीर्तन ऐकलं आणि त्याने जीवनात 60-62 वर्षाबद्दल 17व्या वर्षात जीवनात बदल केला काही फायदा होईल का परवा एक म्हातारा भेटला म्हणजे महाराज म्हणे 72 वर्ष माणसाला म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे मला माझी तुमच्या पाया पडू द्या मला तुम्ही जीवनात क्रांती केली मला काय केलं तर महाराज म्हणे आतापर्यंत देशी पेट होतो म्हणे आतापासून इंग्लिश पेट चालू केली म्हणे बदल केला म्हणे जीवनात दुसऱ्या मात्र तिची इच्छा खतरनाक होतं महाराज म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे 75 वर्ष वयाच्या म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे म्हणलं बाबाजी जास्त बोंबू नका आता केलं काय ते सांगा काही नाही महाराज म्हणे मी म्हणे आईने म्हणे संयुक्त जयंती निमित्त कार्यक्रम ठेवला म्हणे बुद्ध पौर्णिमेनिमित्त तुम्ही त्याच्या समोरून मटण केलं होतं म्हणे त्याच्या समोरून दारू केली म्हणे पण आता म्हणे गळ्यात माळ घातली म्हणे आणि देवाचं नाव घेतलं म्हणे भजन चालू केलं म्हणे रघुपती राघव राजाराम मग आता म्हणे चिकन मटण झालं सोडलं म्हणे मग कार्यक्रम झाला आमचं जेवण झालं जेवण झाल्यावर तो म्हातारा आमच्याच सोबत जेवायला बसला जेवण झाल्यावर त्या घर मालकांनी सोप्याचं पानदान आणलं सोप्याच्या पानदानातली त्या म्हाताऱ्याने सुपारी नाही घेतली सोप तोंडात टाकली मी म्हणलं आबाजी ते सुपारी खाऊन दाखवा बरं नाही म्हणे दातारे गिरले म्हणे मग चोट्टे हो तुमच्या ज्यांना मटण चावणं होतं होत म्हणून तुम्ही मटण सोडलं मटण तुम्ही नाही सोडलं बाबाजी मटणानं तुम्हाला सोडलं तुमच्या दातानं जागा सोडली त्या मटणानं विचार केला असेल का 2-2 तास लावून मला मटण खाले म्हणून ते मटणानं विचार केला का काय याच्या तोंडात जाऊन मरते म्हणून नखरे करू नका तुकडोजी महाराज आवाज देते की नकर में फंस गई दुनिया सलको छोड़ पर भाई सलको छोड़ पर भाई सलको छोड़ पर भाई नकल में फंस गई दुनिया नकल में फंस गई दुनिया सलको छोड़ पर भाई सलको छोड़ पर भाई कारण या महापुरुषाचा विचार तुम्हाला जागृत करण्यासाठी आता आपल्याला
आता आपल्याला जागृत तुम्हाला जागृत करण्यासाठी संयुक्त जयंती, कारण तरुण जागृत झाला पाहिजे, तरुणाला माहित पडलं पाहिजे की महापुरुष कोण होते, ज्यांनी तुम्हालासाठी आपलं जीवन चंदनासारखे झिजवणारे, ते म्हणजे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. माझ्या संभाजी महाराजांचे हाल हाल करून मारले हो, तुकडे करून मारले. कुणी यायचं नख तोडून घेऊन जायचे, कुणी यायचं चित तोडून घेऊन जायचे, कुणी यायचं डोळे काढून घेऊन जायचे, कुणी यायचं चमडी काढून घेऊन जायचे. संभाजी महाराजांचे हाल हाल करून मारले हो. म्हणून तुम्हा आम्हाला जागवण्यासाठी ते संविधान, कशासाठी की संविधान जागृत करते तुम्हा आम्हाला की आता जागृत होण्याची गरज आहे. तुम्हा आम्हाला जागृत करण्यासाठी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधान. कारण तुमच्या गावामध्ये तुमच्या गावाचा विचार जर केला तर तुमचं गाव एक सात्विकतेचं गाव आहे, धार्मिकतेचं गाव आहे. कारण तुमच्या गावात सुद्धा आता हा कार्यक्रम, उद्या भीमगीताचा कार्यक्रम आणि परवा मिरवणुकीचा कार्यक्रम आणि 3 ते 4 लोक म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा विचार तुमच्या डोक्यात घुसला, म्हणून तुमच्या गावातले मुलं सुद्धा मिलिटरीमध्ये गेले. हे ताकद कुणाची आहे? भारतीय संविधानाची आहे. शिक्षक निर्माण झाले तुमच्या गावातून, ही ताकद कशाची? तर भारतीय संविधानाची ताकद आहे. तुम्ही आम्हाला जागृत केलं, म्हणून बाबासाहेब तुमच्या गावामध्ये, बाबासाहेबांचा तुमच्या गावामध्ये विचार डोक्यात आहे, म्हणून तुम्ही इथे बसून आहे. नाही तर अगोदर महिला मंडळीने बसून होते, कारण तू महिला मंडळी म्हटलं अगोदर महिला मंडळीने यूज नाही, नाही तर ते अगोदर होतं 16 शुक्रवार करा, 17व्या शुक्रवारी नवऱ्याचा पाणी वर्ष शेणाचा पोटा मारा, मग नवरा लखपती होऊन घरी येते, त्याच्या पॅन्टले 2 लिंबू बांधून द्या, 3 मिरची द्या. पण आता ते राहिलं नाही. आता वेगळी कंडिशन आहे. नाहीतर पहिले होतं, पहिले नवऱ्याने महिला मंडळी नवऱ्याला कोण समजेल? पती परमेश्वर, म्हणजे नवऱ्याची आरती करे, नवऱ्याची पूजा करे, त्याने पती परमेश्वर समजे. पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मुळे महिला जागृत झाल्या. आता आरती करत नाही, आता पहिले होतं ते सोड, पहिले आता काढ घे आणि नवऱ्याची आरती चालू करे. देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या, देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या, बाबाला गोष्ट नामक तो नवऱ्या, जय देव जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या, बाबाला गोष्ट नामक तो नवऱ्या, जय देव जय देव जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या, बाबाला गोष्ट नामक तो नवऱ्या, जय देव जय देव. अगोदरचे ह्या आरत्या होत होत्या, पण आता आरत्या होते का? होते का ताई? आता आरत्याच होत नाही. आता वेगळं, आता जर म्हणलं त्याने आरती करा, हो आरती, तुम्ही आरती, डायरेक्ट सांगते संविधान आहे आपल्याला, आरती नाही. तू जे जेवाले आहे ते जेव आणि चांगला राहा. आरती जर म्हणत त्याची वेगळी आरती होते, स्वतःला आरती होते. अगोदर होते नवऱ्याची आरती करे, पण आता माणूस हातात ताट घेते आणि महिला मंडळीची आरती चालू करते की जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तुझे सत्ता नापासून निघतो, जय देव जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तुझे सत्ता नापासून निघतो, जय देव जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तुझे सत्ता नापासून निघतो, जय देव जय देव. तुमच्या गावामध्ये एवढ्याच महिला मंडळी आहे का? काही येत असेल मग. आता महिला मंडळी, मी एका गावामध्ये गेलो, भंडारा जिल्ह्यात कीर्तनाला गेलो आणि कीर्तन चालू केलं, 3च महिला. त्यांना विचारलं, काकू म्हणलं तुमच्या गावात 3च महिला? कोणीच नाही बोले. अर्धा तास कीर्तन केलं, म्हणलं पुन्हा तुमच्या गावात 3च महिला? कोणीच नाही बोले. पुन्हा 1 तास 1.5 तास कीर्तन केलं, म्हणलं तुमच्या गावात 3च महिला? त्याच्यातली एक महिला आली उठून, ते म्हणे का लावलं की महाराज, म्हणे तुम्ही म्हणे आम्हाला म्हणत आहे म्हणे 3 महिला, आम्ही काय करू म्हणे 3 महिला आहोत? म्हणलं हो हाय म्हणून म्हणत आहोत.
म्हणजे आमची काही चुकी नाही. म्हणलं माझी चुकी असेल, म्हणजे तुमची पण चुकी नाही. म्हणजे कोणाची चुकी आहे? चुकी आहे म्हणे या कार्यकर्ते मंडळीची, ज्यांनी म्हणे एवढा मोठा स्टेज बनवला, एवढा मोठा मंडप लावला आणि एक ॲटो होता म्हणे, त्या ॲटोवर भोंगा बांधला होता म्हणे आणि त्या ॲटोवर माईकवरून अलाउन्स होतं म्हणे का आपल्या गावात आज कीर्तनाचा कार्यक्रम आहे तर तिथे शोभा आली पाहिजे. पूर्ण गाव फिरत होती महिनी, पण तीनच शोभा सापडल्या. शोभा आणल्या म्हणे रवी कला शशिकला घरी सुटल्या. बाबर शोभा असली, चंद्रकला आणि रवी कला असल्या. कोरोनाच्या टायमामध्ये तुम्ही अशा हसेच नाही. माणूस हसला तर बाईले माहित नाही पडेल, बाई हसली तर माणसाला माहित नाही पडेल. पण आता तुम्हा आम्हाला या संविधानाची ताकद म्हणजे महिला मंडळी. पहिले महिला मंडळीत काही विषय नव्हता, म्हणजे काय म्हणत होते पायातली. पण आता बाबासाहेबांच्या संविधानामुळे महिला राष्ट्रपती आहे. महिला कोण आहे? राष्ट्रपती. सरपंच कोण आहे? महिला. ग्रामसेवक महिला. तलाठी महिला. आमदार महिला. खासदार महिला. बघा बघा महिला मंडळी किती किंमत आली. तुमच्या गावाचा कार्यक्रम म्हणलं म्हणजे खूप छान वाटत आहे, कारण तयारी भरपूर केली. नाहीतर परवा माझा कार्यक्रम झाला, आयोजकांना याच्यापेक्षा मोठा स्टेज केला आणि 8-9 हॅलोजन लावले माझ्या स्टेजवर. माझ्या स्टेजवर 8-9 हॅलोजन होते. पूर्ण गावाची किडी माझ्या बरोबर. मला शेवटपर्यंत नाही समजलं खाजवू का वाजवू. पण आजची कंडिशन वेगळी आहे, आजची परिस्थिती वेगळी आहे, म्हणजे आजच्या क्वालिटीज वेगळी आहे. कारण तुम्हा मला जागृत करण्यासाठी ती जयंती आहे. जयंती कोणाची होते? ज्या महामानवानी तुम्हा आम्हाला जागृत केलं, ज्या महामानवानी आपलं जीवन चंदनासारखं जिरवलं, त्यांची जयंती होत असते. आणि तुमची आमची काय होत असते रे? तेरवी. हा तेरवी. तुमच्याकडे होत असते का तेरवी? हा तेरवी होत असते. तेरवी होत असते, बरोबर. आणि ती डाव्यावर काय ते बापाले? केस. केस घ्या बाबा, केस घ्या, डोक्याची घ्या